कृष्णा, मी नेहा सोनटक्के स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नेहास ब्लॉग, म्हणजेच मी नीलरत्नधारी देवीदासी। तर काल आम्ही खारघर स्टेशनवर होतो, म्हणजेच खारघर स्टेशनवरून आम्हाला अंधेरीला जायचं होतं जुहू मंदिरसाठी। तर आता आम्ही इथे वडाला स्टेशनला थांबलो आहोत, कारण वडालावरून आम्हाला अंधेरीला जायचं आहे। हरे कृष्णा। तर आमचा आता प्लॅन चेंज झाला आहे, आम्ही जाणार होतो जुहू मंदिरला, बट आता वाजलं आहे म्हणजे 1 वाजायला 10 मिनटं बाकी आहे, तर आम्ही पोहोचू नाही शकणार। तर आता आम्ही बसलो आहेत खार रोडवर जे स्टेशन आहे तिथे। तर CST जाणार आहोत, थोडं CSTची शॉपिंग वगैरे जे काही मरीन रोड वगैरे आहे ते फिरणार आहोत। त्यानंतर आम्ही परत जुहू मंदिरला, त्यानंतर चौपाटी जे मंदिर आहे इस्कॉनचं तिथे दर्शन करणार आहोत। तर आता आमची लोकल यायची आहे, लोकलला जवळपास 15 मिनटं वेळ आहे। तर तेच आता बघू, आम्ही थोडा जपा वगैरे करू बसल्या बसल्या, आणि श्रीजेला पण भूक लागली आहे, तर त्यासाठी इडली वगैरे आम्ही आणली होती घरूनच, तर तो आता इडली वगैरे खाणार आहे। तर स्टे कनेक्टेड। कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि बघू आता ट्रेन कधी येते। तसं तर ट्रेन इथे वेळेवरच असतात, 1 मिनिट पण इकडे तिकडे नसतो, तर येईलच आमची ट्रेन। सो बघूया, चला, हरी बोल। त्यानंतर मग आमची ट्रेन आली होती, आणि मग आम्ही डायरेक्ट CST स्टेशनला आलो। तर हे बघा, पुढे आता मोठी अशी वॉच लागली आहे, तिथे वाजले होते 2:10, जवळपास 2:15 झाले होते आम्ही पोचलो तेव्हा, आणि दुपारची वेळ होती, तर CST स्टेशनला अशी फारशी गर्दी नव्हती। तर इथे बाहेरच्याच साईडनी भुयारी मार्ग आहे, तर तिथून खाली जायचं, आणि इथे बघा किती असे शॉप्स होते, आणि तिथे तुम्हाला थोडं कमी किमतीत सामान पण मिळून जातं। तर आम्ही जास्त काही तर नाही घेतलं, बट श्रीजेसाठी थोडं घेतलं होतं। आणि मग इथे श्रीजेसाठी आम्ही पिचकारी नव्हती घेऊन दिली यावर्षी होळीला, तर त्याला पिचकारी घेऊन दिली। त्यानंतर मग छोट्या मुलांचं तसंच असते, खेळणी दिसली का ते हट्टच करतात घेऊन मागायचं। तर इथे श्रीजेची बघा अशी पिचकारी आम्ही त्याला घेऊन दिली। त्यानंतर त्याला भूक लागली म्हणून थंड काहीतरी असं आईस्क्रीम दिलं त्याला खायला। मग इथे आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो, कारण आम्हाला इलेक्ट्रॉनिक मोठं शॉप आहे इकडे मनीष मार्केट म्हणून, तिथे जायचं होतं। तर आम्ही तिथे गेलो, त्यानंतर आम्ही थोडंफार शॉपिंग केली, आणि मग आम्हाला जायचं होतं मरीन ड्राईव्ह आणि इंडिया गेट, बट ऊन एवढी होती, कारण दुपारची वेळ होती, तर आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला। आणि मग आम्ही आता आलो अंधेरी स्टेशनला। तर अंधेरी स्टेशनवरून आम्हाला जुहू मंदिरला यायचं होतं, तर आम्ही फायनली आता अंधेरी स्टेशनला पोहोचलो। अंधेरी स्टेशनला आलो आम्ही आता। तर इथे लिफ्टने आम्ही खाली आलो, आणि लिफ्टमधली गर्दी बघा किती आहे। तर इथे मग आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो, आणि ऑटोसाठी आम्ही विचारत होतो, तर कोणीच तिकडे जायला रेडी नव्हते। हरे कृष्णा मंदिर म्हटलं तरी खूप रेट सांगत होते। मग आम्ही ऑनलाईन ऑटो बुक केला, त्यानंतर आम्ही आमचे जुहू मंदिर इस्कॉनच्या जायला निघालो। तर आम्ही आधी पण आलो होतो, बट तेव्हा दर्शन नव्हते झाले, तर यावेळेस आम्ही म्हटलं की दर्शन करूनच जाणार आहे। सो आता जवळपास इथे 4:30 वाजले होते आम्ही मंदिरला पोचलो, तर मंदिर पण ओपन होऊन जाते त्यावेळेला, 1 ते 4 दुपारी मंदिर बंद असते। त्यामुळे आम्ही प्लॅन केला की पहिले मरीन ड्राईव्ह वगैरे जायचं, बट उन्हामुळे आम्ही तिथे पण नाही गेलो, ऊन खूप होती बाहेर। मग इथे मंदिरात आलो आम्ही, चप्पल स्टँडला चप्पल वगैरे ठेवले, आणि हात आणि पाय असे धुवून घेतले, त्यानंतर मंदिरात एंट्री केली। तर इथे बघा किती सुंदर असे प्लेट्स सजवल्या होत्या, भगवद्गीता होती त्यात, आणि नंतर इथे मंदिराच्या बाहेरचं दृश्य आहे। तर ह्या मंदिरात एंट्री केल्यावर असं वाटते की आपण वृंदावनच्याच मंदिरात आलो आहोत, कारण तिथलं मंदिर पण जवळपास असंच आहे। तर इथे सुंदर सुंदर असे प्रभुपादांची लीला वगैरे, किंवा चैतन्य महाप्रभूची लीला, कृष्णाची लीला। तर हे बघा, कृष्ण आणि अर्जुन भगवद्गीतामधलं जे काही उपदेश देताना, नरसिंह भगवान, रामजीचं आणि जगाई मदाईचं जे उद्धार केला होता ती लीला। त्यानंतर मग इथे आम्ही दर्शन केलं, तर हे आहे राम दरबार, त्यांच्याच बाजूला होते मग राधा रासबिहारी, त्यानंतर इथे गौरनीताई। तर खूप छान असे दर्शन झाले। इथे साईडला पण खूप छान असं कीर्तन वगैरे चालू होतं, आणि खूप छान वाटलं ऐकून। मग इथे आम्ही गोविंदास जायला निघालो, तर साईडला आणखी असे लीलाच होते। तर इथे बघा, हे शंकर जे आहे, जे समुद्र मंथनच्या वेळेस त्यांनी विष पिलं होतं, ते भगवंताची रासलीला खूपच सुंदर वाटलं बघून, आणि मंदिरचा जो व्ह्यू होता तो पण इतका नॅचरल वाटला, खूप सुंदर वाटलं। तर इथे तुम्ही पण जर कधी आले तर नक्की विजिट करा।
नंतर आम्ही इथे आता गोविंदास जायचं होतं, कारण आम्हाला परत रिटर्न पण होतं आमचं आजचं. तर आम्हाला फटाफट लवकर जे काही आहे ते कंप्लीट करून, दर्शन करून, पेटपूजा करून परत आम्हाला बीचवर यायचं होतं. तर इथे बघा इस्कॉनची गिफ्ट शॉप ही आहे, जे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवली आहे. तर भरपूरसे ऑप्शन असतात. मग आम्ही इथे बाहेर आलो, गोविंदाचं फूड घेतलं आम्ही आणि ते आम्ही आता एन्जॉय करतो. त्यानंतर आता आम्हाला जुहू बीचवर जायचं होतं. तर हे बघा, आम्ही जाताना बघितलं तर मंदिराला किती सुंदर अशी लायटिंग लावली होती, कारण 2 दिवसांनी गौरपौर्णिमेचा कार्यक्रम होता. आणि या रेस्टॉरंटला काही विचित्र सजवलं होतं, कारण उलटे टेडी तिथे लावले होते. तर मी छोटी क्लिप घेतली आणि आता आम्ही पोहोचलो आहोत जुहू बीचला. इस्कॉन मंदिर हे जुहू बीचपासून जवळ होतं, जास्त काही लांब नव्हतं, म्हणून आम्ही थोडा वेळ इथे घालवण्यासाठी आलो होतो. आणि हा बघा किती सुंदर असा दृश्य होता सूर्यास्ताचा. तर इथे आम्ही बीचवर आल्यानंतर अंधार तर झालाच होता, जवळपास 6:45 वाजले होते. मग आम्ही म्हटलं चला थोडा वेळ आपण इथे घालूया. त्यानंतर आम्हाला जायचं होतं इस्कॉन चौपाटीला. तर म्हणून मग आम्ही थोडा वेळ इथे थोडा स्वतःचा क्वालिटी टाईम घालवण्यासाठी आम्ही इथे बीचवर आलो होतो. आणि श्रीजे पण खूप एन्जॉय करत होता. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा समुद्राच्या लाटा, थंडगार वारा आणि तो सूर्यास्ताचा नजारा. खूपच सुंदर असं शांतिमय आणि आनंदमय क्षण वाटत होता आम्हाला. तर आजचा हा आमचा मुंबईचा 1 डे ट्रिप खरंच खूप सुंदर आणि आठवणीत राहणारा अनुभव होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही खूप ठिकाणी गेलो, प्रवास केला आणि सुंदर क्षण अनुभवले. कधीकधी आयुष्यात आपण खूप धावपळ करत असतो, पण मंदिरात जाऊन काही क्षण शांत बसलो की जाणवतं की खरंच समाधान आणि आनंद हा भक्तीतच आहे. तर आता आम्ही अशा प्रकारे इथे जुहू बीचवर वेळ घालवला. त्यानंतर आम्हाला जायचं होतं इस्कॉन खारघरला, परंतु इथेच 7:30 वाजून गेले होते आणि आम्हाला जुहूपासून म्हणजे अंधेरीला येऊन परत आम्हाला दादरला जाऊन परत दुसरी ट्रेन पकडून असं जायचं होतं. तर वेळ खूप जास्त जाणार होता आणि म्हणून मग प्लॅन परत चेंज झाला. आम्हाला जे चौपाटीचं दर्शन करायला जायचं होतं ते पण आज पॉसिबल नव्हतं होणार. तर आम्ही मग विचार केला की आता इथेच एन्जॉय करूया. तर आम्ही थोडाफार इथेच आणखी अर्धा तास घालवला. तर इथे श्रीजे पण खूप मस्त आनंद घेत आहे, कारण त्याला पाण्यात खेळायला भरपूर आवडतं. तर आजच्या या छोट्या प्रवासातून आम्हाला एक गोष्ट नक्की जाणवली, ती म्हणजे की जीवनात आपण कितीही व्यस्त असलो तरी भक्तीसाठी थोडा वेळ जरी काढला तर आपल्या मनाला भरपूर अशी शांती मिळते. म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती आहे की दररोज थोडा वेळ भगवान श्रीकृष्णाच्या स्मरणासाठी, नामजपासाठी किंवा मंदिरात जाण्यासाठी जरूर द्या, कारण जिथे भक्ती असते ना तिथे मनाला खरंच आनंद आणि समाधान मिळतं. तर इथे आता 7:30 वाजून गेले होते. तर इथे श्रीजेचं एन्जॉयमेंट काही संपतच नव्हतं, त्याला आणखी थांबायचं होतं, पण वेळ काही पुरतच नव्हता. तर आम्ही मग आलो बाहेर, थोडं फ्रेश झालो, त्यानंतर लोकल पकडली आणि आता आम्ही पोचलो दादर स्टेशनला. मग आम्ही इथे दादर मार्केटला थोडीफार शॉपिंग केली, कारण पुणेला जायची जी ट्रेन होती तिला यायला उशीर होता. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच होतं आणि आमचा प्रवास तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. हरे कृष्णा.